संदीप भाऊ जोशी, दादाराव केचे आणि संजयराव केनेकर या 3 सदस्यांची साथसंगत मला वाटतं आपण वर्षभरात 13 महिने या ठिकाणी लावली. पण या एका 13 महिन्याच्या काळातही या सभागृहात आपली चमक त्यांनी दाखवली आणि त्यांनाही मी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. संदीप जोशी म्हणजे आपले नागपूरकर, कला क्रीडा साहित्य क्षेत्रात माहोल करणारा माणूस. नागपुरात संदीप भाऊ का माहोल अलग माहोल आहे. कुठे गेले? कारण नागपूर महापालिकेचे ते महापौर होते आणि विधान परिषद सदस्य असा आपला प्रवास यशस्वी ठरला आहे. तुम्ही राजकारणातील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्थान आहात. युवकांचे प्रश्न आणि शहराचा विकास यावर आपली पकड आहे. संदीपराव राजकीय नेत्यातला कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो कधी संन्यास घेऊ शकत नाही. संन्यास घेतो म्हटले होते का ते? अरे तुम्ही असताना कसं काय संन्यास परत आणला? तोपर्यंत तुम्ही ते हाडाचे कार्यकर्ते, त्यामुळे संन्यास घेण्याचा विचार त्यांनी बदलला आहे आणि आता 6 महिने काय ब्रेक घेत आहे आणि त्यामुळे त्यांनी बदलला विचार. आणि मला वाटतं देवेंद्रजी त्यांचं पुढचं प्रवासाचं तिकीट नक्की ठरवतील आणि त्यांनी आता 6 महिन्याचा ब्रेक घेतो म्हणून जाहीर केलेला आहे. संदीपराव कुठं बाहेर गेलेत वाटतं? तर त्यांना देखील मी सांगू इच्छितो, त्यांना निरोप आता जाईलच. संदीपरावांना सावजी खाऊन कंटाळा आला असेल तर आमच्या ठाण्याची मामलेदार मिसळ खायला या, ते पण झणझणीत आहे. आणि म्हणून त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो.